नमस्कार. सत्ताधीशमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रात असा काही कॅरम फुटला आहे की कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात गेलेत काहीच कळत नाही. असं म्हणत राज ठाकरेंनी शिवतीर्थावर गुढीपाडव्याला फटाके उडवून दिले, महायुतीला पाठिंबा दिला आणि असा निर्णय जाहीर करताना बऱ्याच मनसैनिकांना दुःख पण झालं, कारण आपला पक्ष लढलाच नाही, आपला पक्ष समोर आलाच नाही. जे खासदारकीच्या मुंडावळ्या आणि स्वप्न बांधून ठेवले होते त्यांचं काय झालं? त्यांना तर तलवार आधीच म्यान करावी लागली, लढाईच्या आधीच तोपेत पाणी गेल्यासारखं झालं. आता याबाबत राज ठाकरेंनी नेमका का निर्णय घेतला हे त्यांनाच माहिती. स्वतःसाठी त्यांनी काही मागितले नाही आणि स्वतःकडेचे सगळे देऊनही मोकळे झाले, असं हे राजकीय विश्लेषण करावं लागेल. अमित शहा यांच्या दिल्लीच्या गुहेत त्यांनी पाऊल ठेवलं तेव्हाच ते वाघाशी पंगा घेणार नाहीत हे स्पष्ट झालं. आता नेमकी भीती ईडीची होती की काही सेटलमेंट झाली की भविष्यातील काही तरतुदी केल्या, हा प्रश्न पण राज ठाकरेंनाच माहिती आणि त्याचं उत्तर पण त्यांनाच माहिती. पण वाघाशी पंगा घेणार नाहीत हे स्पष्ट झालं कारण पत्रकारांना काही न बोलता ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर पण त्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही ना, आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी काही सूचना दिली, सहकाऱ्यांशी काही सल्लामसलत केली. याचा अर्थ आपली कवच कुंडली ते दिल्लीलाच देऊन टाकले, असा आधुनिक कर्ण देखील त्यांना म्हणता येईल. फक्त मोदींसाठी आपण हा पाठिंबा दिल्याचे सांगताना त्यांनी जर अपेक्षाभंग झाला तर आपलं थोबाड गप बसणार नाही असं पण त्या भरसभेत सांगितलं. याचा अर्थ काय की त्यांनी दोन्हीकडे पाय ठेवलेला आहे की अपेक्षाभंग झाला तर मी तुमच्या बाजूनं परत विरोधात जाईन असं पण त्यांनी सांगितलं. पण आपण एक त्यांचं आत्तापर्यंतचं राजकारण जर बघितलं तर 2014 साली मोदींना पाठिंबा, 2019 साली मोदींच्या विरोधात प्रचारसभा घेतल्या, मोठं रान उठवलं आणि पुन्हा 2024 साली माझा पाठिंबा बिन लढवता, निवडणुका बिन लढवता मोदींच्या बाजूने असा सांगणारा हा नेता. त्यांनाच ह्याची प्रश्न आणि उत्तर माहिती आहेत. पण एक विचार केला तर याच्या पाठीमागे दडलेल्या खूप काही गोष्टी आहेत. भूमिका बदलण्यासाठी प्रसिद्ध असलेला नेता म्हणून त्यांच्यावरती कायम टीका केली जाते. राज ठाकरेंचे सहकारी पण त्यांना काही दिवसांपूर्वी सोडून गेले. म्हणजे त्यांनी जो गांधी मैदानावरती निर्णय घेतला त्याच्यानंतर बऱ्याच पक्षातल्या लोकांनी त्यांचे राजीनामे पण दिले. याचा अर्थ भविष्यात काही तरतूद नक्कीच त्यांनी करून ठेवली असेल असं आत्ता तरी आपल्याला वाटतं. एक दरवाजा उघडताना तो कालांतराने बंद करण्याचा अधिकार पण त्यांनी स्वतःकडेच राखून ठेवला आहे, कारण ते स्वपक्षाचेच नेते आहेत. त्यांचा पक्ष असा आहे की ते सल्लामसलत कुणाशीच करत नाहीत. निर्णय घेताना पक्षात कुणाशी चर्चा करत नाहीत. स्वतःचं नेतृत्व स्वतःच ते स्वीकारत आहेत आणि स्वतःच पुढे जात आहेत. त्यांनी परवा शिवाजी पार्कवरती पण सांगितलं, मी कोणाच्याही नेतृत्वात काम करू शकत नाही बाळासाहेबांच्या व्यतिरिक्त. याचा अर्थ काय? ते स्वतः पक्षाचे अध्यक्ष आहेत, इंजिन प्रमुख आहेत. इंजिनही त्यांचंच, चालकही तेच, डबे पण तेच, रूळ पण त्यांचाच आणि आसमांत पण त्यांचाच. त्यामुळे राजसाहेब काय भूमिका घेणार हे अगदी त्यांचे जवळचे लेफ्ट हँड राईट हँड बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई असतील, प्रकाश महाजन असतील, संदीप देशपांडे असतील, यांनाही माहिती नव्हतं. आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत किती सामावून घेतलं जातं हा पण प्रश्नार्थक सगळ्या गोष्टी आहेत. कधी मोदींवर टोकाची टीका करायची तर कधी मोदींसाठी महायुतीला पाठिंबा द्यायचा. अशा प्रत्येक भूमिका बदलाने सातत्याच्या अभावाची टीका राज ठाकरे यांच्यावरती कायम होते. मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की राज ठाकरे यांच्याकडे प्रचंड कॅलिबर आहे. राज ठाकरे सगळ्या जनतेला हवे आहेत, पण गर्दीत ही मतात परिवर्तित होत नाही आणि त्यांचे निर्णय काही जे लोकांना रुचत नाहीत असं दिसतं. ते जरी स्वतःची पाठ थोपटताना दिसत असले कायम की मी आंदोलन तडीस नेले, हे केलं ते, पण ते मतातून का दिसत नाही? मग हा प्रश्न पण सर्वसामान्य जनतेला कायम पडतो. पाठिंबा देताना त्यांनी भाजपला स्वतःसाठी पक्षातील नेत्यांसाठी काहीही मागू नये, हे कसं काही शक्य आहे? अनाकलनीयच आहे ना. आता बघा, रामदास आठवले रिपब्लिकन पक्षप्रमुख, ते कार्यकर्त्यांना काही मिळत नाहीत पण स्वतःला मात्र 10 वर्ष गेली मंत्रिपद ते घेऊन बसलेले आहेत, राज्यमंत्रीपद केंद्रात. ते पण
महादेव जानकर असतील, यांनीही पहिल्यांदा महाविकास आघाडीकडे कूच केली. त्यांचं त्यांना कुरवाळण्याचं काम केलं. अगदी पवारांपासून सगळ्यांना ते भेटले आणि मी त्यांच्याकडे जातो आहे असा काही भास आणला आणि अचानक एका रात्रीत उडी मारून ते भाजपमध्ये गेले आणि भाजपच्या समोर देवेंद्र फडणवीसांची गळाभेट घेतली आणि परभणीची जागा आपल्या पदरात पाडून घेतली. पण तसं राज ठाकरेंचं काहीच दिसत नाही आहे. आता राज ठाकरेंच्याकडे एवढी गर्दी आहे, राज ठाकरेंच्याकडं पक्ष आहे, जो एकमेव प्रादेशिक पक्ष आहे सध्या न फुटलेला महाराष्ट्रातला, आणि त्यांचा सभांचा दरारा पण खूप आहे. वक्तव्याची कदर पण त्यांच्याकडून घेतली जाते. महाराष्ट्रातील जनता, मराठी माणूस त्यांना ऐकण्यासाठी ते जिथं सभा घेतील तिथं येतो आणि प्रचंड गर्दी करतो. आजगायत आत्ता उद्धव ठाकरे सोडले की त्यांच्यासारख्या सभांची गर्दी कुणालाच करता येत नाही. हे त्रिकालवादी सत्य. भाजप इतका शक्तिशाली पक्ष आहे, पैसा आहे, लक्ष्मी आहे, सगळीकडे आहे, सगळं आहे, मोठमोठे नेते आहेत आणि प्रचंड रसद आहे, तरी पण भाजपला एवढी गर्दी खेचता येत नाही. त्रिकालवादी सत्य. पण जर हे छोटे छोटे पक्ष जर आपल्या पदरात काही ना काहीतरी पाडून घेत आहेत, मग ते राज ठाकरेंना का जमत नाही? राज ठाकरे यांच्या पाठिंब्यामागचे नेमके गुपित काय, तर याचे खरे खोटे फक्त ते राज ठाकरेच सांगू शकतील. फडणवीसांच्या संपर्कात असलेले दोनच व्यक्ती आहेत. त्यातले एक राज ठाकरे आहेत आणि दुसरे ते आपण शोधावे लागतील. तुम्हीच शोधा, कमेंटमध्ये पण टाकू शकता. युटर्न घेण्याबाबतची टीका राज ठाकरे यांच्यावरती कायम होते. अलीकडे कुणी युटर्न घेतला नाही असा महाराष्ट्रातील एकतरी पक्ष दाखवा. महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीला जवळ केलं, काँग्रेसने शिवसेनेला मांडीवर घेतलं, राष्ट्रवादीने शिवसेनेला डोळा मारला. सत्ताकारणाच्या सोयीसाठी सर्वांनीच घटस्फोट न घेता प्रत्येक पक्ष हा 2000 सत्तेवरती राहिलेला आहे. आपण येणाऱ्या काळामध्ये बघितलं की जेव्हापासून इलेक्शन झालं 2019चं, तेव्हापासून प्रत्येक पक्ष, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, भाजप असू दे आणि शिवसेना असू दे, हे चौघेजण आळीपाळीने सत्तेवरती राहिले. मनसेचा अपवाद वगळता त्यांना ती मलई मेवा चाकता आलेला नाही, ना खुर्चीचा रंग आस्वाद घेता आलेला नाही. म्हणूनच सगळे पुनर्विवाह एकमेकांच्यावरती करताना आपल्याला दिसत आहेत. राज ठाकरे यांनी म्हटलंच, महाराष्ट्रात इतका चुकीचा कॅरम फोडला आहे की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात हेच कळत नाही. पण त्यांनी पण तसाच कॅरम फोडला आहे हो. त्यांच्या पण सोंगट्या कुठल्या भोकात गेलेत त्यांच्या पक्षाच्या हेच कुणाला कळत नाही. नेमकं मतदान कोण खाणार आहे त्यांचं, किंवा कुणाच्या पारड्यात मतदान जाणार आहे हे राज ठाकरे पण सांगू शकणार नाहीत. आता अशी परिस्थिती आहे. कारण बऱ्याच मनसैनिकांना हा प्रश्न त्यांच्यावर पडलेला आहे की राज ठाकरेंनी महायुतीला का पाठिंबा दिला. असो, येणारा काळ ठरवेलच. आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओत. मनसे लोकसभा लढणार नसल्याने त्यांना कोणता राजकीय फायदा झाला, तर बिलकुल नाही. राज ठाकरे हे मॅग्नेट आहेत, लोहचुंबक आहेत, गर्दी आकर्षण करण्याचं काम ते करतात. पण नेमका त्यांना पुढच्या 6 महिन्यात जेव्हा विधानसभेच्या इलेक्शन लागतील त्यांना ते जवळ महायुती घेणार आहे का, हा पण एक प्रश्न आहे. आणि याचा फायदा काय की त्यांनी स्वतःचा खासदार लोकसभेत नाही पाठवला. मग प्रभागाचं जे मी स्वतःसारखा महाराष्ट्र घडविणे असं म्हणणारे राज ठाकरे फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आमदारच जबाबदार असतात का, खासदार नसतात का? खासदार महाराष्ट्रासाठी काहीच घेऊन येऊ शकत नाहीत का, असं आपण धरूया का? तर असे बरेच मुखवटे राज ठाकरेंच्या वक्तव्यातून आपल्याला समोर येत आहेत. लोक त्यांची दिवाणी नक्कीच आहेत आणि आकर्षण घेण्याची विलक्षण हातोटी पण या माणसाकडे आहे. पण लोकांना स्वतःसोबत न टिकवून ठेवता येत नाही हा अवगुणही त्यांचाच आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून 18 वर्षाच्या कालावधीमध्ये किती जण पक्ष सोडून गेले आणि भाजपमध्ये जाऊन आमदार झाले, मोठमोठी विरोधी पक्षनेतेपर्यंत धडक मारली, हे आपण पाहतोच आहोत. चला, भाजपकडून काही स्क्रिप्ट येते त्यांना काय बघूया. इवन राज सर काहीतरी चांगले करतील. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्याकडून किंवा एक अभ्यासकांच्याकडून राज ठाकरेंकडून महाराष्ट्रासाठी खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी याचा पण विचार करावा असं मला वाटतं. बघूया आता कोण कोणाचे कपडे फाडणार, लवकरच दिसेल. धन्यवाद. आपण पाहता सत्ताधीश. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.